नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। कोरोनाचा प्रभाव कमी झाला असतानाही रत्नागिरी येथील थिबा पॅलेस आणि टिळक जन्मस्थान मात्र बंदच, पर्यटकांमध्ये नाराजी। कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी मेंटेनन्स व्हॅन घसरल्याने वाहतूक विस्कळीत, तब्बल 9 तासानंतर सर्व वाहतूक झाली पूर्ववत। आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेलं रत्नागिरी एसटी बसस्थानकाचं काम अखेर झालं सुरू। पुढल्या वर्षी तरी बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल ही अपेक्षा। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी, पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासन मान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI। 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू। सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध। आमची वैशिष्ट्य अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकल्ससाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन, तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा। शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी। प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 किंवा 8551015948 या क्रमांकावर संपर्क साधा। व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली धार्मिक स्थळं तसंच पर्यटन स्थळं सुरू करण्यात आली असतानाही रत्नागिरी शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारक अद्यापही बंद असल्यानं पर्यटकात नाराजी व्यक्त केली जात आहे। कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने मंदिरं, मस्जिद, दर्गे तसंच सर्व पर्यटन स्थळं खुली केली, परंतु रत्नागिरी शहरातील थिबा राजवाडा आणि टिळक जन्मस्थान स्मारक हे अद्यापही बंदच ठेवण्यात आलं असल्याचं दिसून आलं आहे। थिबा राजवाडा आणि लोकमान्य टिळक जन्मस्थळावर मागील 5 वर्षात लाखो नव्हे तर करोडो रुपये खर्च केले गेले, परंतु अद्यापही या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणाची दुरावस्था मात्र कायम असल्याने पर्यटक आणि नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत।
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं ब्रिटिशांना ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या टिळकआळी येथील जन्मस्थानाची दुरावस्था कायम असावी ही बाब शासन आणि प्रशासनाला शोभणारी नसल्यानं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी या विषयात तातडीनं लक्ष घालावं असं रत्नागिरीकरांमध्ये बोललं जात आहे। देश विदेशातून येणारे शेकडो पर्यटक गणपतीपुळे, पावस, मार्लेश्वर सह थिबा पॅलेस आणि टिळक जन्मस्थळाला न विसरता भेट देतात। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं हे स्मारक तातडीनं पर्यटकांसाठी खुलं करावं अशी मागणी अनेकांनी केली आहे। कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी मेंटेनन्स व्हॅन खेड आणि दिवाणखवटी दरम्यान घसरल्यामुळे मार्गावरील रेल्वे वाहतूक तब्बल 9 तास बंद पडली होती। मेंटेनन्स व्हॅनच्या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोइंबतूर एक्सप्रेस, नेत्रावती आणि मांडवी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या विविध स्थानकांवर अडकून पडल्यानं प्रवाशांची मोठी कुचंबणा झाली होती। परंतु रेल्वे प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर 9 तासाने वाहतूक सुरू झाली आणि आज रोजी सर्व वाहतूक सुरळीत सुरू असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती। परंतु कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं 2 महिन्यांपूर्वी या मार्गावरील रेल्वे गाड्या हॉलिडे एक्सप्रेस म्हणून सुरू करण्यात आल्या आहेत। मागील महिन्याभरात किमान 3 वेळा कोकण रेल्वे मार्गाच्या विविध ठिकाणी आणि विशेष करून 2 वेळा खेड ते दिवाणखवटी दरम्यान अपघात झाल्यानं कोकण रेल्वे मार्गावर अडथळ्यांची शर्यत सुरू आहे। दरम्यान मेंटेनन्स व्हॅन घसरून झालेल्या अपघाताची रेल्वे प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून चौकशीलाही सुरुवात करण्यात आली आहे। मागील महिन्याभरात मालवाहू ट्रेनचे डबे घसरणे, धावत्या रोरोमधून ट्रक कोसळणे तसंच कशेडी बोगदा इथं नेत्रावती एक्सप्रेसचे इंजिन बंद पडणे आणि आता मेंटेनन्स व्हॅन ट्रॅकवरून घसरणे हे प्रकार सतत घडल्यानं पुन्हा एकदा सुरक्षा आयुक्तांमार्फत संपूर्ण मार्गाची तपासणी केली जाणार असल्याचं बोललं जात आहे। उशिरा का होईना अखेर ठेकेदारांनी रत्नागिरी एसटी बस स्थानकाचे रखडलेले काम पुन्हा सुरू केल्यानं 2021 अखेर हे स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होऊ शकेल असे संकेत प्राप्त झाले आहेत।
मार्च महिन्यापासून बंद असलेले रत्नागिरी शहरातील एसटीच्या हायटेक बस स्थानकाचे काम नामदार उदय सामंत यांच्या विनंतीला मान देत पुन्हा वेगाने सुरू करण्यात आले आहे। सुमारे 2 वर्षांपूर्वी रत्नागिरी एसटी बस स्थानकाचं काम वेगाने सुरू करण्यात आलं होतं, परंतु कामगारांअभावी ते वर्षभरात पूर्ण होऊ शकलं नाही आणि जेव्हा काम वेगाने सुरू केलं गेलं त्याच दरम्यान कोरोनाने दस्तक दिल्यानं मार्च पासून हे काम बंद ठेवण्यात आलं होतं। सुमारे 10 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी बस स्थानकाचं काम सुरू करण्यात आलं होतं, परंतु हे काम रखडलेलं असल्याने नामदार उदय सामंत यांच्यासह भाजपनेही याची गंभीर दखल घेत एसटी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते आणि एसटी अधिकाऱ्यांनीही ठेकेदाराची कान उघडणी केली होती। परंतु उशिरा का होईना हे काम आता वेगाने सुरू करण्यात आले असल्याने ते 2021 अखेर तरी पूर्ण होईल असं बोललं जात आहे। रत्नागिरीप्रमाणे चिपळूण आणि लांजा इथंही एसटी बस स्थानकाचं हायटेक काम सुरू करण्यात आलं होतं, परंतु दुर्दैवाने मात्र तिन्ही ठिकाणची कामं कोरोनाच्या नावावर बंद ठेवण्यात आल्यानं प्रवासी वर्गात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत। नामदार अनिल परब हे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही चिपळूण, लांजा आणि रत्नागिरीची हायटेक एसटी बस स्थानकाची कामं बंद अथवा रखडलेली असावीत हे योग्य नसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे नामदार अनिल परब आणि नामदार उदय सामंत यांनी या विषयात तातडीनं लक्ष घालून तिन्ही बस स्थानकं किमान पुढच्या वर्षी तरी पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत सुरू होतील याबाबत वेळीच पावलं उचलावीत। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। कोरोनाचा प्रभाव कमी झाला असतानाही रत्नागिरी येथील थिबा पॅलेस आणि टिळक जन्मस्थान मात्र बंदच, पर्यटकांमध्ये नाराजी। कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी मेंटेनन्स व्हॅन घसरल्यानं वाहतूक विस्कळीत, तब्बल 9 तासानंतर सर्व वाहतूक झाली पूर्ववत। आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेलं रत्नागिरी एसटी बस स्थानकाचं काम अखेर झालं सुरू। पुढल्या वर्षी तरी बस स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल ही अपेक्षा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।